श्री स्वामी समर्थ. अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझी व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्राची फलश्रुती बघणार आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे सप्ताह सुरू होणार आहे. तर दरवेळेस आपलं कसं असतं, दत्त जयंतीचा सप्ताह असतो त्याची 8व्या दिवशी सांगत असते आणि स्वामी पुण्यतिथीची सांगता जे असते, स्वामी पुण्यतिथीच्या पारायणाची सांगत असते ती 7व्या दिवशी असते. पण ते फक्त केंद्रामध्ये, घरी असेल तर आपल्याला 8व्या दिवशीच करायचं असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते पारायणचं करतो गुरुचरित्र, तर त्याची काय फलश्रुती असते आपण ते बघणार आहे. तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक अध्यायाला काय फलश्रुती आहे ते बघणार आहे. कारण की काय होतं, बरेच जण आम्हाला म्हणतात आहे हा अध्याय वाचल्याने काय होतं, तो अध्याय वाचल्याने काय होतं. असं प्रत्येक एक एक करण्यापेक्षा मी ठरवलं, म्हणजे मला वाटलं की आपण त्यापेक्षा सर्व अध्यायांचे एक व्हिडिओज बनवू, म्हणून आज आपण ती व्हिडिओ बनवत आहोत. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर चला आता आपण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती बघू. गुरुचरित्रामध्ये एकूण 53 अध्याय आहे. ते एकूण म्हणजे 53 अध्याय आणि प्रत्येक अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती आहे. तर आता आपण अध्यायाच्या फलश्रुतीला सुरुवात करू. तर गुरुचरित्राचा पहिला अध्याय वाचल्याने काय होतं, रोज जर आपण गुरुचरित्राचा पहिला अध्याय वाचला तर त्याला नित्य गुरुचिंतनाचे संपूर्ण जीवन मंगलमय होते. म्हणजेच आपण नित्य जीवन गुरुचे आपले जे गुरु असतात त्यांचे चिंतन रोज केल्याने आपलं जीवन मंगलमय होत असतं. तर म्हणून आपण जर पहिला अध्याय वाचला रोज तर आपलं जीवन मंगलमय होतं. त्यानंतर दुसरा अध्याय, कलिबाधा व सर्व रोग बाधा नाहीसा होतो. कलिबाधा म्हणजे जे आपल्यावर जे काही काळाचा आघात होतो तो नाश होतो आणि त्यानंतर आपले सर्व आजार बरे होतात. जर आपण रोज गुरुचरित्राचा दुसरा अध्याय वाचला तर आपले सर्व कुठलाही आजार असेल आपल्याला, तर ते जर रोज रोज तो अध्याय वाचला तर आपल्याला त्या आजारातून मुक्ती मिळते. त्यानंतर तिसरा, गुरुकोपाचे शमन होऊन व्रताची पूर्तता होते. म्हणजे आता आपल्या एखाद्या जर गुरुचा कोप झाला असेल, एखाद्याला जर गुरुचा कोप झाला असेल तर त्याचे शमन होते तो अध्याय रोज वाचल्याने. त्यानंतर अध्याय चौथा, श्रीलांछनाचा दोष जाऊन स्वहिताचे रक्षण होते. म्हणजेच आपल्यावर काही आरोप असेल तुमच्यावर, जे आता आरोप असतात त्याचे काही पाप लागतंच आपल्याला. स्त्रीचे म्हणजे कुठल्याही स्त्रीचं आपण काही नाव वगैरे घेतलेलं असतं, पुरुषांसाठी असतं ते, तर त्याचे दोष नाहीसे होतात आणि स्वतःचं रक्षण पण होतं. त्यानंतर अध्याय पाचवा अध्यायाचा आहे, शारीरिक व्यंग नष्ट होतात आणि ज्ञानाची प्राप्ती होती. म्हणजे आपल्या शरीराला जे काही व्यंग असेल, तुमचं काही अपंगत्व असेल शरीराला, ते अपंगत्व दूर होऊन, म्हणजेच ते आपले जे काही एखादं समजा उदाहरणार्थ काही हात पाय काही तुमच्या अपंग असेल तर तुम्ही रोज ते वाचल्याने तुमच्या ते शरीराला, त्या अवयवाला बळकट येऊन ते तुमचं अपंगत्व दूर होतं आणि तुम्हाला विद्याप्राप्ती होती, ज्ञानाची प्राप्ती होती. ज्ञान म्हणजे तुम्हाला बुद्धी मिळते. आणि सहाव्या अध्यायाचे जर आपण रोज पठण केलं तर दैवी कोप दूर होऊन विद्या प्राप्ती होती. तर आपल्याला एखाद्याला देवाचा काही कोप असेल, म्हणजे कधी कधी काय होतं, आपण नवस करतो ते फेडत नाही किंवा काही देवाची अवहेलना होती, आपल्याकडून अपमान होतो, तर हे जे असतं हे दैवी कोप असतो. ह्याच्यापासून आपले रक्षण होतं. म्हणजे आपल्याकडनं झालेला असेल तर त्याचा दोष जो आपला नाहीसा होतो जर रोज आपण 6वा अध्याय वाचला तर, आणि विद्या प्राप्ती होती. त्यानंतर अध्याय 7वा, पंचमहापापादी सर्व पातके नाहीसे होतात. म्हणजे आपल्या पंचमहापापात म्हणजे जे काही आपल्या बघा, पंचमहापाप कोणते कोणते आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर हे पंचमहापाप जे मोठे मोठे म्हणतात ना, ब्रह्महत्या, बालहत्या, हे जे मोठे मोठे पाप आहे, तर हे ज्या पापातून आपल्याला मुक्ती मिळते जर 7वा अध्याय आपण रोज वाचला तर. त्यानंतर अध्याय 8वा जर वाचला आपण रोज तर विवाह कार्य सुलभ होते. आपल्या विवाहात काही अडचणी येत असेल तर आपल्याला अध्याय 8वा वाचायचा, त्याच्याने आपल्या विवाहाचे मध्ये जे काही अडचणी आहेत त्या दूर होऊन विवाह कार्य सफल होते. म्हणजे जे आपल्या लग्नामधल्या अडचणी दूर होऊन लग्न होतं. त्यानंतर अध्याय 9वा, शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होते. म्हणजे 9वा अध्याय जर आपण रोज वाचला तर गुरुच्या कृपेने आपले शुभ काम होतात. शुभ काम म्हणजे चांगल्या इच्छा पूर्ण होतात. त्यानंतर अध्याय 10वा, नवस फळाला येते, चोरीचा आळ दूर होतो. जर आपण काही नवस केलेला असेल तर तो नवस पण फळाला येतो आणि आपल्यावर जर चोरीचा आरोप असेल तर तो आरोप दूर होतो. अध्याय 9वा, जर एखाद्यावर तसा आरोप येत असेल तर त्याने रोजचा 10वा अध्याय वाचायचा गुरुचरित्रातला.
त्यानंतर 11वा अध्याय वाच दोष तसेच वेड नाहीसे होते. वाच्य दोष म्हणजे आपले जे काय म्हणतात वाणी दोष, आणि जर तुम्हाला काही असं म्हणजे मंदबुद्धी वगैरे असेल, काही तुमच्या मेंदूचे प्रॉब्लेम असेल, तर ते त्याच्याने कमी होतात, नाहीसे होतात रोज रोज वाचल्याने. अध्याय 12वा संकटे, दैन्य, दारिद्र्य यांचे निवारण होते. रोज अध्याय जर 12 वाचला तर आपल्यावर येणारे संकट, दारिद्र्य यांचे नाश होतो आणि आपल्याला सुख प्राप्त होते. त्यानंतर अध्याय 13वा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीसे होतात. जर आपल्याला कोणाला पोटाचे किडनीचे आजार असेल, काही प्रॉब्लेम असेल, तर आपण अध्याय 13वा रोज वाचायचा. अध्याय 14वा प्राणघातक गंडांतरापासून संरक्षण होते. म्हणजे तुमच्यावर कोणी करणी केलेली असेल, ते म्हणजे जीव घेणे जर कोणी करणी केलेली असेल, तर ते करणीपासून तुम्हाला मुक्ती मिळते. म्हणून अध्याय 14वा हा करणी बाधेसाठी खूप चांगला आहे. तर म्हणून आपण 14 अध्याय रोज वाचू. आपले जे काही करणी बाधेपासून आपण आपले संरक्षण करू शकतात. त्यानंतर अध्याय 15वा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते. जर आपल्या तीर्थयात्रेला जायचं असेल तर आपण 15वा अध्याय वाचत राहिलं की आपण जे तीर्थयात्रेला जाते तर त्याची आपल्याला फलश्रुती पूर्ण मिळते. तीर्थयात्रेला आपण तो अध्याय रोज वाचला, जर आपण 15वा अध्याय रोज वाचला, तर जे आपल्याला तीर्थयात्रा केल्याने पुण्य मिळतं ते आपल्याला ते अध्याय वाचल्याने मिळतं. त्यानंतर अध्याय 16वा अपमान केल्याचा दोष दूर होतं. मग आपण जर एखाद्याचा अपमान केला असेल, आदर नसेल केला, त्याचा अपमान, त्याला म्हणजे काही बोलला असेल, काही दुःख दिलं असेल, तर हे जर आपण अध्याय 16वा जर रोज वाचला तर आपल्याला जो काही त्याच्यापासून दोष लागतो. कारण की कसं राहतं, अपमान केला आपण एखाद्याचा म्हणजे त्याचा आत्मा आपल्याला शाप देतो आणि मग ते शाप हा आपल्याला कुठे ना कुठे आपल्याला भोगावंच लागतं. शाप कधीच हे होत नाही, सोडत नाही आपला पिछा. म्हणून आपण जर अध्याय जर आपण 16वा रोज वाचला तर आपल्याला त्या शापाच्या याच्यातून मुक्ती मिळते. त्यानंतर अध्याय 17वा ज्ञान व गुरु कृपा यांचा लाभ होतो. आता हे जर आहे अध्याय 17वा जर आपण रोज वाचला तर आपल्यावर गुरु कृपा होते आणि आपल्याला ज्ञान पण मिळतं. त्यानंतर अध्याय 18वा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य दूर होते. जर आपण अध्याय 18वा रोज वाचला, 18वा अध्याय जर रोज वाचला. अध्याय 19वा आपण जर रोज वाचला तर मृत्यू भयापासून मुक्तता होते. आपल्याला जर मृत्यूचे म्हणजे एखाद्याला मृत्यूची भीती असेल, सारखं कुठे ॲक्सिडेंट होतं का, पडतो का, झडतो का, कोणी येतं का, कुठल्या पण प्रकारची मनामध्ये भीती असेल कुठल्या प्रकारची, तर ती भीती जर आपण अध्याय 19वा रोज वाचला तर ती आपली भीती नाहीशी होती. त्यानंतर अध्याय 20वा गुरुस्मरण करून म्हणजे अध्याय 20वा गुरुस्मरण करणे म्हणे पूजा करी व गुरु लच्चरणी तुझे पाप होईल धुणे ब्रह्मसंबंध परिहारे. म्हणजे ब्रह्मसंबंध सारखे जे ब्रह्महत्या पातक जे आहे आपले, ते सुद्धा आपण जर 20वा अध्याय रोज वाचला तर ब्रह्महत्या पातकापासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते. त्यानंतर 21वा अध्याय त्याच्याने पण तेच आहे, मृत्यू भयापासून मुक्तता मिळते. मरणाची जर एखाद्याला भीती असेल, मरायचं नसेल, त्याला भीती असेल, तर ती भीती मनातून नाहीशी होती. मृत्यू कोणाचा टळलेला नाही, मृत्यू हा अटळ आहे, जो जेव्हा येणार तेव्हा येणारच. मग ती मनामध्ये जी भीती असते तर ती भीती नाहीशी होते. त्यानंतर अध्याय 22वा वांझपण दूर होऊन बाळंतिणीला चांगले दूध येते. जर एखाद्याला संतती होत नसेल तर त्याने अध्याय 22वा रोज पठण करायचं, गुरुचरित्रातला अध्याय 22वा. तर वांझपण दूर होईल त्याचं. आणि बाळंतीण असेल एखादी, तिला दूध वगैरे येत नसेल, एखादी आता असेल तर तिला म्हणजे बाळंतीण म्हणजे लगेच 6 महिन्यात नाही असं आपलं असतं, काही बाळ असतं त्यांना पण दूध येत नसेल तर त्यांनी रोज गुरुचरित्रातला अध्याय 22वा वाचायचा. त्यानंतर अध्याय 23वा पिशाच्च बाधा नष्ट होते. पिशाच्च बाधा जी असते म्हणजे आपले पितृदोष असतं, ते तर पितृदोषामध्ये त्याच्यातही आणखी एक प्रकार आहे पिशाच्च बाधा, तर ती प्रेत बाधा वगैरे असतात, त्याला पिशाच्च बाधा म्हणतात, तर ती दूर होते. त्यानंतर अध्याय 24वा भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मन शांती लाभते. आपले जे मन चलबिचल होत असतं, सारखं मनात विचार आणि अगदी मन असं स्थिर नसतं, तर त्यांचं मन स्थिर होतं आणि मन शांती पण लाभते त्यांना.
त्यानंतर अध्याय 25वा, अपात्र लोकांच्या संपर्कात त्याचे दुष्परिणाम टाळतात. म्हणजे 25वा अध्याय आपण जर रोज वाचला तर एखादं म्हणजे वाईट लोक असतात तर त्यांच्या संपर्कात आपण गेल्यानंतर आपल्याला जे काही त्यांचे वाईट बोलण्याचे जे समजा एखाद्या बाईला कशी सवय असते की कोणाची तरी निंदा करायची असते, तर ती आपल्यापर्यंत आपण गेलो म्हणजे आपल्यासमोर पण ती तेच करणार. म्हणजे तिला जेवढे ती बोलते त्याचं आपण जेवढं ऐकतो तर दोघांना सारखंच पाप लागतं. तर हे सुद्धा आपलं त्याच्याने दूर होतंय. हे जे पाप आहे हे दूर होतात. म्हणून आपल्याला अध्याय 25वा याच्यासाठी वाचायचं की आपल्याला आपले जे काही म्हणजे दुसऱ्याच्या वाणीने दुसऱ्याची निंदा ऐकून आपल्याला जे काही पाप लागतं ते दूर होण्यासाठी. त्यानंतर अध्याय 26वा, शत्रूनिश भ्रम होऊन शरण येतात. जर एखादा आपल्याला खूप शत्रू त्रास देत असेल तर आपण रोज अध्याय 27वा वाचायचा. गुरुचरित्रातला रोज 27वा अध्याय वाचायचा. 26वा अध्याय वाचायचा. 26वा अध्याय रोज वाचायचा. तर शत्रू आपल्याला शरण येईल इतकी त्या अध्यायामध्ये पावर आहे. त्यानंतर अध्याय 27वा, गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होईल. गर्व, ज्या एखाद्याला गर्व असेल, त्यास खूप कसलाही गर्व असेल तर त्याचा गर्व नष्ट होईल. म्हणजे त्याचं काही त्याला हे होणार नाही, पण त्याचा हळूहळू त्याचा जो गर्व आहे तर गर्व त्याचं कमी होऊन जाईल आणि त्याचं चित्त शुद्ध होईल. म्हणजे त्याचं मन शुद्ध होईल. एखाद्या विषयी असं गर्वाचं जे असतं ती भावना ती दूर होऊन त्याचं मन शुद्ध होईल आणि तो जे त्या गर्वामुळे जे काही दुसऱ्यांना त्रास देतो असतो तर तो त्रास देणं त्याचं बंद होईल. मग त्यामुळे त्याचे मग ते दोष त्याला लागणार नाही. बंद झाले म्हणजे त्याचे दोष बंद झाले ना. त्यानंतर अध्याय 28वा, वाईट कर्माचे दोष होतात. अध्याय 28वा जे आहे रोज वाचला तर वाईट कर्माचे दोष जे असतात आपल्याला, जे आपल्याकडनं वाईट कर्म झालेले असतात त्याचे दोष आपल्याला जे लागले असतात ते निवारण होतात. त्या दोषापासून आपल्याला मुक्ती मिळते. त्यानंतर अध्याय 29वा, श्रीछल वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते. अध्याय 29वा जर आपण रोज वाचला तर त्याच्यातून आपल्याला जे काही श्रीछल म्हणजे आपण जे एखाद्या स्त्रीचा छळ केलेला असेल तर तो दोष आपल्याला लागतो, तो दोष दूर होतो. त्यानंतर वासना दोष दूर होतो आणि पावित्र्य लाभते म्हणजे आपण पवित्र होऊन जातो. अध्याय 29वा. त्यानंतर अध्याय 30वा, कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते व सौभाग्य वृद्धी होते. अध्याय 30वा जर वाचला तर कुमारिकांना मन इच्छित म्हणजे त्यांना जसा पाहिजे तसा मुलगा पती मिळतो. जर आपल्या कुमारिकेने जर केलं, तिला जर तसा पाहिजे तिच्या मनासारखा तिला पती पाहिजे असेल तर तिने अध्याय हा 30वा रोज पठण करायचं. आणि स्त्रियांनी जर रोज पठण केलं 30वा अध्याय तर त्यांचं सौभाग्याचं आयुष्य वाढते. त्यानंतर अध्याय 31वा, पतीवर येणारे विघ्ने टळतात. अध्याय जर आपण 31वा वाचला तर आपल्या पतीवर येणारे जे काही विघ्न असतात ते सगळे टळतात. अध्याय 32वा म्हणजे वैधव्याचे दुःख टळते आणि सुसह्य होते. हे पण म्हणजे एखाद्या जरा विधवा पण आलेला असेल तर त्याचं जे दुःख असते तर ते विधवापणामध्ये जे काही त्रास होतो दुःखच असताना ते टळून ना त्याचं जीवन सुसह्य होतं. म्हणजे जगण्याला त्याला जरा मदत होती, चांगली मदत होती. अध्याय 33वा, वचनभंग व व्याभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते. आपण जर एखाद्याला वचन दिलं असेल आणि ते पाळलं नसेल तर आपल्याला वचनभंगाचा पण दोष लागतो. तर त्यानंतर व्याभिचार दोष दूर होतं. व्याभिचार, एखाद्याशी आपण वाईट वागला असेल, चांगले वागलं नसेल, त्याचा अपमान केला असेल, त्याला तर काही म्हणजे काय म्हणतात त्याला भेदभाव वगैरे केला असेल तर त्याचाही आपल्याला दोष लागलेला असतो. तर त्या दोषापासून पण आपल्याला मुक्ती मिळते. अध्याय 34वा, प्राण संकटाचे निवारण होऊन आयुष्यवृद्धी होते. म्हणजे आपल्याला काही आपल्या जीवावर जे काही संकट येतात, आपल्या स्वतःवर जे काही संकट येतात छोटे मोठे, त्या संकटाचे निवारण होऊन आपलं आयुष्य वाढते. त्यानंतर अध्याय 35वा, हरवलेली नष्ट झालेली पुन्हा प्राप्त होते. हरवलेली किंवा नष्ट झालेली वस्तू पुन्हा प्राप्त होते आणि हरवलेले किंवा नष्ट झालेली वस्तू प्राप्त होऊन तुटलेले संबंध पुन्हा जुळतात. म्हणजे हे आपल्याला संबंधासाठी पण असतात. आपल्या एखाद्याशी
संबंध चांगले, म्हणजे आपल्याला खूप जवळचा व्यक्ती पण तो आपल्याशी चांगलं वागत नाही, बोलत नाहीये, आपल्याला त्याच्याशी जवळीक साधायची, आपल्याला त्याच्यावर प्रेम करायचं किंवा आपले घरातलेच असतात, आपल्या घरामधले सगळेजण असतात, परिवार असतो, परिवारामध्ये एखादं जर आपल्याशी चांगला वागत नसेल किंवा तर आपण त्याच्यासाठी हा अध्याय आपण 35वा रोज वाचला तर त्याचे जे आपल्याविषयी जे काही त्याचा राग द्वेष आहे तो दूर होतो आणि जे काय आपल्याला म्हणजे आपले जे संबंध आहेत ते चांगले होतात त्याच्याबरोबरचे. त्यानंतर अध्याय 36वा चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते. आपल्याविषयी जर एखाद्याचा चुकीचा समजूत झाली असेल किंवा आपण तसं नाही आहे, एखाद्याने आपल्याला चुकीचं समजलं असेल तर आपल्याला पण त्याचं मग म्हणजे आपली पण मन शांती हे होते, आपल्याला संताप होतो, आपल्याला राग येतो, जे काही आपल्याला त्रास होतो त्याचा, तर आपण जर हा अध्याय रोज वाचला, अध्याय 36वा जर रोज वाचला आपण, तर त्याच्या मनातला जो आपल्याविषयीचा गैरसमज आहे तो दूर होतो. त्यानंतर अध्याय 37वा मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान प्राप्त होते. म्हणजे ते हुड बुद्धी म्हणतो आपण, त्याच्या म्हणजे अल्लड असतात ते मुलं मुली जे काही असतात त्यांची ती बुद्धी नष्ट होऊन, म्हणजे ओढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान प्राप्त होते त्यांना, म्हणजे कुठे कसं वागायचं, कसं बोलायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळतात, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचं त्यांना ज्ञान मिळतं अध्याय 37वा रोज वाचल्याने. त्यानंतर अध्याय 38वा निंदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते. तर अध्याय जर आपण 38वा रोज वाचला तर आपली जे काही निंदा करतात असतात, प्रत्येकाच्या आजूबाजूला असतात, नातेवाईक असतात, त्यानंतर शेजार पाजारचे असतात, निंदा करणारे असतात आणि निंदा करणारे असावेत पण. निंदा करण्याने आपले पाप धुतले जातं, म्हणजे जो आपली निंदा करेल ना तर आपलं पाप धुतलं जातं आणि त्याला लागतं, म्हणून आपलं निंदा करणारे असावे. पण आपण कोणाची निंदा करू नये, कारण की त्याचं पाप धुतलं जाईल आणि आपल्याला लागतं, म्हणून निंदा आपण करू नये, आपले निंदा करणारे असावेत. तर हे जर आपण अध्याय 38वा रोज वाचला तर आपले निंदा करणारे जे आहेत ते आपल्याला शरण येतील आणि अन्नपूर्णा मातेचा आपल्यावर कृपा आशीर्वाद लाभेल. अन्नपूर्णा आपल्याला म्हणजे अन्नाची आपल्याला कधीही कमतरता पडणार नाही, बरकता राहील. त्यानंतर अध्याय 39वा सद्गुरूंची कृपा प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय जर 39वा रोज वाचला आपण तर सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद मिळतो आणि आपल्याला योग्य मार्ग सापडतो. म्हणजे आपल्याला कुठल्या देवांच्या, म्हणजे उदाहरणार्थ बघा, आता तुम्ही जर अध्याय कितीवा आहे 39वा जर रोज वाचला तर तुमचे जे गुरु आहे त्यांचा तुम्हाला कृपा आशीर्वाद लाभेल आणि तुम्हाला ते योग्य मार्गाला नेतील, म्हणजे तुम्हाला चांगल्याच मार्गाला नेतील आणि कुठल्या देवांकडे जायचं हे पण ते तुम्हाला बरोबर त्या मार्गाला नेतील. त्यानंतर अध्याय 40वा कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप राहते. म्हणजे जर अध्याय 40वा जर रोज वाचला तर कुष्ठरोग असतात, ज्याला कुष्ठरोग असेल त्याने अध्याय रोज 40वा वाचायचा, त्याचा कुष्ठरोग जाऊन त्याच्या शरीरात कुठलेही रोग राहत नाही, म्हणून आपण अध्याय 40वा अशा लोकांनी रोज वाचावा. त्यानंतर अध्याय 41वा सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. 41चं पण तेच आहे, जे 39 आहे तेच 41ची फलश्रुती आहे. त्यानंतर अध्याय 42वा विद्या व फळाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश मिळते. विद्या आणि फळाची प्राप्ती होते, म्हणजे आपण जे काही कुठलंही कर्म करतोय, कुठलेही चांगले कर्म करतोय तर त्याची आपल्याला फलश्रुती लवकर मिळते. आपण जर अध्याय 42वा जर आपण रोज अध्याय वाचला तर कुठल्याही कर्माची चांगल्या कर्माची फलश्रुती आपल्याला मिळते. आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना, मी एवढं चांगलं करते, मी एवढं वाचते, पण मला त्याचं काही मी एवढी देवपूजा करते पण मला काही त्याचं हेच मिळत नाही, फलश्रुतीच मिळत नाही, बरेच जण आम्हाला विचारतात. तर त्याच्या आशांनी आपण काय करायचं, अध्याय 42वा गुरुचरित्रातला अध्याय 42वा रोज वाचायचा. त्यानंतर अध्याय 43वा गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्य प्राप्त होते. अध्याय 43वा वाचला तर गर्व आणि क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्य प्राप्त होते. त्यानंतर अध्याय 44वा मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग सापडतो. आपल्या मनात जे काही भ्रम असतो, वाईट असतो, गैरसमज असतो, तो दूर होऊन आपल्याला योग्य मार्ग सापडतो.
अध्याय 45. कुष्ठरोग नाहीसा होऊन गुरुनिष्ठा सफल होते. अध्याय 45 पण कुष्ठरोगासाठी आहे. कुष्ठरोग नाहीसा होतो आणि गुरुनिष्ठा सफल होते, म्हणजे गुरुवर आपली श्रद्धा आहे हे गुरुला सुद्धा जाणीव होते आणि आपली बुद्धी वाढते. अध्याय 46. चिंतनाची स्थिरता लाभते, ज्ञानाची प्राप्ती होते. आपलं चिंतन हे अखंड स्थिर राहतं. आपण समजा उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थ, स्वामींचं चिंतन करतोय, श्री स्वामी समर्थ, हे चिंतन आपण अगदी स्थिर आणि आपल्या म्हणजे नेहमीच तेच आपल्याकडनं घडत असतं. चिंतन स्वामींचं असेल किंवा कुठल्याही देवाचं तुम्ही करत असाल, तसंच आपल्या सद्गुरूचं चिंतन, ते चिंतन आपलं नेहमी सतत कायम राहतं, म्हणजे त्या चिंतनात स्थिरता राहते, तेच आपण करत राहतो आणि आपल्याला ज्ञानाची पण प्राप्ती होती. त्यानंतर अध्याय 47. पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते. पक्षपात म्हणजेच आपल्याला जो अर्धांगवायू म्हणतात ना, अर्धांगवायू जर कोणाला असेल, लकवा, अर्धांगवायू, पॅरालायसिस, तर अशांनी आपण अध्याय 47 रोज वाचन करायचा. त्यानंतर अध्याय 48. गुरुनिष्ठेने विपुल समृद्धी प्राप्त होते, विघ्न टळतात. गुरुच्या निष्ठेने म्हणजेच आपल्या गुरुवर निष्ठा श्रद्धा असते ना, तर त्या अध्याय वाचल्याने आपल्याला आपली गुरुवर श्रद्धा निष्ठा ही कायम राहते आणि वाढते. त्यामुळे आपल्याला समृद्धी मिळते आणि विघ्न पण टळतात. त्यानंतर अध्याय 49. तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो व सर्व पापांचे क्षालन होते. त्यानंतर अध्याय 50. ग्रंथीरोग, त्वचारोग नाहीसे होऊन शरीर सुख लाभते. म्हणजे अध्याय जर 50 आपण रोज वाचला तर आपल्या शरीरामध्ये जे काही ग्रंथी आहे, पेशी आहे, तर याचे किंवा त्वचा आहे, त्वचाचे विकार, ह्या रोगापासून आपल्याला मुक्ती मिळते आणि शरीर सुख लाभते, म्हणजेच आपण सगळे निरोगी होतो. त्यानंतर अध्याय 51. जीवनात सुख समृद्धी मिळते, अंतिम मोक्ष प्राप्त होते. अध्याय 51. जीवनात सुख समृद्धी लाभते. आपण जर 51 अध्याय रोज वाचला तर जीवनात आपल्याला सुख समृद्धी मिळते आणि शेवटी मोक्ष प्राप्त होतो. बघा, आता आपल्याला सर्वांना माहिती की आपल्याला जन्म आता हे आपण आपली पिढी चालू राहतं. आपण 84 योनी फिरून मग आपल्याला मानव जन्म मिळतो आणि ह्या योनीमध्ये प्रत्येक योनीमध्ये आपल्याला खूप काही भोगावं लागतं. त्याला आपल्याला फक्त व्यक्त करता येतं ते मानव जीवनातच व्यक्त करता येतं, बाकी कोणालाही व्यक्त करता येत नाही त्यांचं दुःख वगैरे. म्हणजे आपल्याला म्हणून आपण मानव जन्म हा सगळ्या योनीमध्ये श्रेष्ठ मानतो. तर आपण जेव्हा आता मानव जन्म म्हणून जरी जन्म घेतला आपण, तरी आपल्याला किती भोग भोगावे लागतात, किती दुःख, सुखापेक्षा दुःखच खूप आहे जीवनामध्ये. तर हे जर आपल्याला नको असेल, दुःख जर नको असेल, तर आपल्याला जर आपण 51 अध्याय रोज वाचला तर आपल्याला मुक्ती मिळते, म्हणजे आपल्याला पुन्हा जन्म मिळत नाही, ते पण रोज वाचला तर. त्यानंतर आता आहे अध्याय 52. श्रद्धेला चांगली फळे येतात आणि संपूर्ण ग्रंथ वाचल्याचे पुण्य मिळते. आपली जी श्रद्धा आहे, आपली जी स्वामींवर, दत्त महाराजांवर श्रद्धा आहे, ती श्रद्धा आपली कायम टिकून राहते. बघा, दत्त महाराजांवर असेल किंवा स्वामींवर असेल तर आपली जी श्रद्धा आहे ती कायम टिकून राहते जर आपण अध्याय 52 वाचला तर, आणि संपूर्ण ग्रंथाचे फलश्रुती मिळते. तसंच अध्याय 53 पण आहे, पूर्ण ग्रंथाचे सार आहे. अध्याय 53 आहे तर पूर्ण ग्रंथाचं सार आहे. जर तुम्हाला एखाद्याला जर समजा हा 53 अध्यायचा ग्रंथ वाचायला वेळ मिळत नसेल, 7 दिवस करायचा असेल आणि त्याला थोडीफार तरी म्हणजे गुरुविषयी आदर असेल, तर त्याने काय करावं, गुरुचरित्रातला 53 अध्याय रोज वाचायचा. म्हणजे तुम्हाला सगळ्या याचं सार आहे त्याच्यामध्ये, 52 अध्यायाचं सार आहे त्याच्यामध्ये, की कुठल्या अध्यायात काय आहे हे सर्व सार आहे. त्याला गुरुचरित्र अवतरणिका म्हणतात. तर अवतरणिका आहे. मग आपण जर समजा आपल्याला नाही 53 अध्यायाचं 7 दिवसाचं पारायण करायचं जमलं, तर आपण तो 53 अध्याय रोज वाचायचा, म्हणजे आपल्याला संक्षिप्त गुरुचरित्राचं पुण्य मिळतं. तर असं आपल्याला आज ह्या व्हिडिओमध्ये समजलं असेल की प्रत्येक अध्यायाची काय फलश्रुती आहे
गुरुचरित्रातले एकूण 53 अध्याय, 53 अध्यायातील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तर आपल्याला आता लक्षात आलं असेल प्रत्येक अध्याय कशासाठी वाचायचं. आपल्याला ह्यापैकी कुठलीही समस्या असेल तर आपण तो अध्याय रोज वाचन करायचं. संकल्पयुक्त करा किंवा रोज करा, तर आपल्याला हळूहळू जे दुःख आहे, समस्या आहे त्या हळूहळू आपल्या कमी होतील. म्हणून आपण अवश्य ह्या सेवेचा लाभ घ्या आणि आपल्याला ह्या व्हिडिओमधून मला असं वाटतं आपल्याला खूप काही ज्ञान मिळालं असेल. तर आपण त्या ज्ञानाची पुंजी बांधून ठेवा आणि इतरांना पण सांगा, म्हणजे आपल्यामुळे ते पण दुःखमुक्त होतील. तर असो, आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.